हे का जीवन जीवन तिकडे बघ जीवन. हॅलो नमस्कार मंडळी, एस.एच. लाईव्ह आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि जीवन इथे रेडी आहे. आणि जीवन बघा मस्त मंदिरात वगैरे जाऊन आलेला आहे आज. कारण आज आहे आषाढ एकादशी 17 जुलै. आणि आषाढ एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा. आज त्या निमित्ताने एक रेसिपी बघणार आहोत. आणि ती रेसिपी कोणती आहे ती आता बघूया. आता ऑब्वियसली फास्टिंगची रेसिपी असणार. आज उपवास आहे श्रावणीचा. सो काय रेसिपी बनवते बघूया. दोघं आता मंदिरात जाऊन आले मगाशी. चला तर आता बघूया काय चाललंय ते. जीवन जीवन. सो हे बघा इकडे मॅडम रेडी झालेले आहेत. आज फुल ट्रेडिशनल लुक मध्ये रेसिपी बनवणार आहेत. मंदिरात वगैरे जाऊन आले, दोघं गेलेले ते. मी काम करत होतो त्यामुळे मला जायला भेटलं नाही. आणि आज काय रेसिपी आहे उपवासाची स्पेशल? साबुदाणा स्पेशल, साबुदाणा वडी किंवा साबुदाणा क्रिस्पी, साबुदाणा फ्राय. साबुदाणा जे काय फ्राईज, साबुदाणा फ्राईज बनवूया आपण आज. कसे बनवायचे काय बनवायचे ते बघत राहा, पाहत राहा व्हिडिओ लास्ट पर्यंत, स्किप करू नका. चला आता सुरुवातीला काय करायचं. खूप खूप शुभेच्छा. आषाढी एकादशी खूप खूप शुभेच्छा वन्स अगेन सर्वांना. चला स्टार्ट करूया तर. जय हरी विठ्ठल बोला आणि स्टार्ट करा. चला काय करायचं पुढे. आपण एक वाटी साबुदाणा घेतला. याला भिजवायचं आहे नाही, याला आपण म्हणजे भाजायचं वगैरे. साधं साबुदाणा एक वाटी मिक्सरला लावून घेऊया. पावडर बनवून घ्यायची डायरेक्ट हे करायचं का? हो. हे बघा आता असा एवढा बारीक झाला पाहिजे. तेवढा आपण 2 वेळा हे केलेलं आहे एकदम मिक्सरला लावून. आता पुढची प्रोसेस बघूया काय आहे. जीवनची हेल्प बघा इथे. बॅकग्राऊंड लावायचे असेल तुम्हाला. खालीची ते बिल्डिंगच्या खालीच आहे विठ्ठलाचं मंदिर. बघा आता नेक्स्ट आपण सुरुवात केलेली. आता शेंगदाण्याचं कूट टाकलं आपण. हे किती घेतले साबुदाणे? एक वाटी. हा हेच माप आहे. 1 वाटी. आणि शेंगदाण्याचं कूट पण तेवढंच टाकायचं. आणि मिरची 1-2 मिरच्या आहेत. 2 बारीक चिरलेल्या मिरच्या. आणि बटाटे 1.5 बटाटा. एक बटाटा. हा पूर्ण 1 बटाटा घ्यायचा, बॉईल करून ठेवायचा पहिला. ओके. आणि नेक्स्ट जिरा टाकायचा आपल्याला. आता आपण मीठ ऍड करू. चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यात. साखर पण ऍड करू तुमच्यावर आहे, ते ऑप्शनल. हा साखर पण तुम्ही टाकू शकता तुम्हाला जर पाहिजे असेल तर. आपल्याला इथे नकोय, आपण स्किप केले. आता पुढे काय हे मिक्स करून घ्यायचं. हे बघा असं काहीसं बघा एकदम थोडंसं चिकट झालं पाहिजे. आणि जेणेकरून बघा हे असं स्टेबल राहिलं पाहिजे. थोडं घट्ट झालं पाहिजे. आणि त्याच्या पुढची प्रोसेस बघा. इथे पोळपाट घेता त्यावरती थोडंसं तूप लावलंय. आणि आपण पुढे काय करणार आहोत ते बघा. आपण जसे नारळी पाक करतो ना तसं हे करायचं ना. पसरवून घ्यायचं त्याला. त्याच्या वड्या हे करायच्या. असा मस्त स्क्वेअर चांगला करून घेतलाय. आता असंच ठेवायचं जरा. तोवर आपण कढईमध्ये तेल घेऊया. सो हे बघा अशा प्रकारे असं कापून घ्यायचं आपल्याला. ते एकाच्या 2 होतील ना.
कापूया त्याच्याला फटाफट. इथे तेल आपलं गरम होते. बघा अशा प्रकारे आपण पहिले सोडलेले आहे याच्यामध्ये आणि साबुदाणे इकडे तिकडे पळालेले आहेत. बघा नेक्स्ट तिकडे बघते ती होते की नाही. पहिल्यांदा पण रेसिपी बनवते ही. आता सोडलेलं आपण दुसरा. आपले सेकंड राऊंड मधले वड्या झालेल्या एकदम फ्राईज तयार एकदम भारी. मला असं वाटतं की ह्याला थोडासा वेळ असं ठेवून मग फ्राय केलं पाहिजे. बरोबर आहे. आता हे ऑलरेडी थोडं सुकत चाललंय मग ते चांगलं फ्राय होणार अजून. अशा प्रकारे आपल्या रेडी होत आहेत फ्राईज, साबुदाणा फ्राईज. फर्स्ट टाइम आहे. नवीन रेसिपी आहे. व्हायरल होत होती रेसिपी, मतलब आपण करून बघली होते की नाही पण होते. भारी रेसिपी केलेली आहे. टेस्ट केलेलं आहे. आता इथे उभे राहायला टेस्ट करणार तुम्हाला सांगणार आहे मी. नाही ट्राय करत राहायचं. चुकलं म्हटलं चालतं. आता परफेक्ट एकदम फ्राईज आपले रेडी होत आहे इथे. बघा आता फटाफट करून तळून घेऊया. आणि मी टेस्ट पण केले इथे. भारी टेस्ट एकदम. आपले व्हिडिओ इथे बघणार आहे प्रेक्षक. बाबा आता झालं जेवायला. तर मी टेस्ट केलेली आहे. बघा इथे आयडी पण केली आहे. खाल्ली आहे का? चांगली आहे. कशी आहे? बघा जीवन बघा काय करतं. जीवनचा काय झालं. सो हे बघा अशा प्रकारे आपली रेसिपी झालेली आहे. एकदम भारी रेसिपी बनवलेली आहे. आणि टेस्ट पण केली आम्ही मस्त एकदम. तुम्ही पण करून बघा. आता रेसिपी आपली आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन घेऊन. तर जय जय हरी विठ्ठल बोला. श्री हरी.